आणि छगन भुजबळला सांगतो तुझ्या घरात आम्ही बांगड्या घेऊन येणार, तू नाटके केले तो मध्ये मध्ये इकडे पोटा इकडे पळाला तर तुला ठोकून करू आम्ही सगळेजण। आता त्या सगळ्या तुला तू ऐकत असेल तर बघ, आम्ही आनंद उत्सव तर साजरा केला। एकनाथ शिंदे साहेबांमुळे आरक्षण भेटलं, आम्ही मराठा असे म्हणणारच नाही। मराठा आरक्षणाला विरोध करणारा छगन कुठल्या बिळात लपून बसला, आम्हाला मुंबईत सापडलाच नाही। अरे तुझ्या बुडा खालून आम्ही आलो तर तू आम्हाला दिसला नाही, तुझ्या उरावर बसून आम्ही आरक्षण घेतलं। आता आम्ही आई बहिणी सगळ्या तुम्हाला छगनला आणि सदावर त्याला बाचोळी आणि बांगड्या पाठवणार आहोत। सदावर ते तुला याचिका टाकायची ते टाक, तुला काय करायचं ते कर, पण आमचं हे आरक्षण टिकणार म्हणजे टिकणार आहे। छगन भुजबळ ही एक प्रवृत्ती आहे आणि याच्यासारखी प्रवृत्ती राजकारणात समाजकारणात असतात। मुख्यमंत्र्याने देऊन काही उपकार केलेले नाही समजा आरक्षण। सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। मराठा आरक्षणाला विरोध करणारा छगन कुठल्या बिळात लपून बसला, आम्हाला मुंबईत सापडलाच नाही। आणि सदावर ते अरे तू डंकी की चोट पर म्हणत होता, डंकी की चोट। अरे तुझ्या बुडा खालून आम्ही आलो तर तू आम्हाला दिसला नाही, तुझ्या उरावर बसून आम्ही आरक्षण घेतलं, हे लक्षात घे। आता आम्ही आई बहिणी सगळ्या तुम्हाला छगनला आणि सदावर त्याला बाचोळी आणि बांगड्या पाठवणार आहोत की आम्ही सगळ्या आई बहिणी सगळ्या वृद्ध लोक मुलं सगळे काही अख्खे 2 कोटी लोक मराठा समाज तिथे मुंबईत आला, मुंबईत पूर्ण पॅक केली आणि छगन म्हणतच राहिला की बा तुम्ही 2 लाख येणार नाही, 3 लाख येणार नाही। अरे तुझ्या मौतीला सुद्धा 10,000 लोक येणार नाही, एवढे आम्ही 2 कोटी लोक इथं आलेले आहेत। आणि याच्यानंतर सदावर ते तुला याचिका टाकायची ते टाक, तुला काय करायचं ते कर, पण आमचं हे आरक्षण आता टिकणार म्हणजे टिकणार आहे। छगन म्हणजे ओबीसी समाज नाहीये, छगन भुजबळ ही एक प्रवृत्ती आहे आणि याच्यासारखी प्रवृत्ती राजकारणात समाजकारणात असतात। मला तरी वाटतं ओबीसी बांधव पण आमच्या सोबतच आहेत। ओबीसी बांधवांना कुठलाही आक्षेप यात नसणार आहे, कारण गावगाड्यामध्ये सर्व समाज बांधव 18 पगडे एकत्रच आहे। छगन भुजबळांनी आता त्यांच्या वाकड्या तिकड्या चाली त्यांच्या घरातच ठेवाव्या, आता सरळ मार्गाने चालणं शिकावं असं मला वाटतंय। मुख्यमंत्र्याने देऊन काही उपकार केलेले नाही समजा आरक्षण, ते त्यांना द्यावंच, कारण हा आमचा 40 वर्षाचा लढा होता। 40 वर्षामध्ये आमचे भरपूर बलिदान गेलेत, भरपूर लोकांचे आयुष्य त्याच्यामध्ये गेले, हे द्यावंच लागणार होतं। मुख्यमंत्री साहेबांनी दिलं कारण ते त्या पदावरती होते म्हणून त्यांनी दिलं, त्याच्यामुळं असं काही नाही की त्यांनी खूप काही वेगळं केलेलं आहे। ही मराठा समाजाचीच लढा आहे आणि मराठा समाजाचं यश आहे गरजवंत मराठ्यांचं, त्याच्यामुळं सर्व श्रेय मुख्यमंत्र्यांना पण आम्ही देणार नाही, हे आमचं श्रेय सर्वसामान्य लोकांचं। आज ओबीसी समाजाला कमी टक्के असून सुद्धा त्यांना म्हणजे कोणत्या शिक्षणामध्ये त्यांना प्राधान्य राहत होतं। फक्त एक आमचा मराठा समाज असा होता 100% मार्क घेऊन सनी आमचा विद्यार्थी मागं राहत होता। तर आज या माध्यमातून आमच्या जे मराठा समाज बांधव आहे, जे मुलं आहे ज्यांनी आजपर्यंत एवढ्या आत्महत्या केलेल्या आहे, त्यांना कुठंतरी न्याय भेटल। आणि आमच्या समाजासाठी एकच नेता आहे, फक्त एकच नेता जयरांगे दादा। फक्त आम्ही शिवाजी महाराज नंतर फक्त त्यांनाच मानतो। खरंच मराठा समाज त्यांनी एक केला आणि जे शब्द त्यांनी मराठा समाजाला दिला तो त्यांनी पाळून दाखवला। आम्हाला आरक्षण फक्त शिक्षणासाठी लागतं, बाकी आम्ही कसं कष्ट करून खाऊ, पण आज प्रत्येक शिक्षण क्षेत्रामध्ये ओबीसी समाजाला आरक्षणामुळे ते म्हणजे त्यांची पात्रता नसताना सुद्धा त्यांना मोठ्या मोठ्या पदावर विराजमान करण्यात येत होते। फक्त आमचा विद्यार्थी हा मराठा समाजाचा हुशार असून सुद्धा आरक्षण नसल्यामुळे मागे राहत होता तो, आणि थोडे 2% जर मार्क कमी पडले तर पर्याय त्याला आत्महत्या करायला लागत होती। कारण की आमचे मुलं आम्हाला म्हणायचे काही आम्ही एवढा अभ्यास करून सुद्धा आम्हाला टक्केवारी किती पडली तरी आम्हाला नोकरी मिळत नाही। पण आज या माध्यमातून आमच्या मुलांना जर कधी शिक्षणात बी आरक्षण भेटलं तरी आम्ही खूप म्हणजे समाधानी, बाकी आम्ही कसं पण कष्ट करून खाऊ। फक्त आमच्या मुलांना मराठा समाजाच्या प्रत्येक बांधवांना शेतकऱ्यांच्या मुलांना फक्त शिक्षणासाठी आरक्षण भेटले पाहिजे। हे आहे ना, ज्यांनी सत्ता असताना ज्यांनी कुंभी समाजाचे प्रमाणपत्र काढले, जे मोठे झाले, तर त्यांचा आमचं म्हणजे काहीच संबंध नाही। पण आज आमचा खरा मराठी समाज म्हणजे हा गरजू शेतकरी जेवढा मराठा समाज आज आलेला आहे हा म्हणजे खरंच गरजू समाज आहे। आणि जे ॲक्च्युली तुम्ही म्हणतात ज्यांच्या शिक्षण संस्था आहे ते सगळे घरी बसलेले, त्यांचा एक सॉरी नेता दाखवा का त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला। हा खरंच तळागाळातला शेतकरी आहे का त्याला आरक्षणाची गरज होती
आणि याचा आम्हाला एक नेतृत्व करणारा जो खरंच नेता लागत होता जरंगे दादासारखा, तो आम्हाला एक भेटला आणि सगळा मराठा समाजाचा आज विजय झालेला आहे। याच्यामध्ये ना कोणते मोठे मोठे नेते नाही, ना संस्था चालक नाही, कोणीच नाही, ते सगळे बिळात घुसून बसलेले। कारण की हे खरंच म्हणावं लागणार आहे, कारण आमचे मोठे मोठे नेते आजपर्यंत मोठ्या पदावर विराजमान होते, पण आमच्या मराठा समाजासाठी एक सुद्धा नेता भांडला नाही, कारण त्यांना गरज होती। कारण की असं काही नाही, आरक्षण एकच आहे, कारण की आरक्षण म्हणजे जो खरंच ज्याला गरज आहे तर त्याला आरक्षण देण्याचं सुद्धा नेत्याचं काम होतं, पण आजपर्यंत कोणताच नेता पुढे आला नाही। फक्त आमचा नेता जरंगे दादा त्यांनीच आज मराठा समाज एक केला जुटीनं, म्हणजे त्यांनी सांगितलं की मी आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, आणि त्यांनी ते करून दाखवलं। संघर्ष योद्धा तो म्हणजे मनोज जरांगे पाटील। आतापर्यंत जे बी सर्व जे आमदार खासदार ते होते, त्यांनी आतापर्यंत कुणबी प्रमाणपत्र काढून ते घरामध्ये बसलेले आणि त्यांनी त्यांची 10 पिढ्या बसून खातील एवढं कमवून ठेवलेलं आहे। त्यांना कसली आरक्षणाची गरज ही सर्वसामान्य गरीब जनतेला आरक्षणाची गरज आहे, शिक्षणासाठी व नोकऱ्यासाठी। ती फक्त आपले माननीय गरजवंतांची गरज पुरवण्याचं काम हे फक्त मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलेले आहे। काहून त्यांनी तो सर्वसामान्य शेतकऱ्याचा व ऊसतोडीकरांचा मुलगा आहे, त्यांनी यांनी हाल अपेक्षा स्वतः भोगलेला आहे, त्यांना किती स्वतः याविषयी चटके लागलेले आहे। एक विद्यार्थीला जर 1 मार्काहून तो जर मागे पडला आणि ओबीसी समाजाचा जर विद्यार्थी पुढे गेला तर त्याला एवढा रात्रंदिवस अभ्यास करून त्याला आत्महत्याशिवाय पर्याय राहत नव्हता। स्वतःचे आईवडील रात्रंदिवस कष्ट करून त्याला शिक्षणासाठी एवढा पैसा लावून त्याचा काहीही उपयोग होत नव्हता। त्यासाठी आम्हाला आरक्षण हे मनोजदादा जरांगे पाटील यांच्यामुळे आज मिळालेलं आहे। त्याच्यामुळे मनोजदादा जरांगे पाटील आमचा एकमात्र, आमचे एक मराठा खडा तो सरकार से बडा। काहून आमचे मनोज जरांगे पाटील यांचा सर्व जनतेवर मराठा समाजावर विश्वास आहे आणि सर्व मराठा समाजांचा पण त्यांच्यावर विश्वास आहे। आतापर्यंत एवढे आंदोलन झाले, एवढे मुकमोर्चे झाले, पण आरक्षण या शब्दांचा अर्थ एकालाही माहीत नव्हता। आज तुम्ही ग्रामीण भागात जा, त्यांनी 133 गावाची महाकाळात तिथे पहिले मीटिंग घेतली। मी 2018 पासून मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत काम करते। त्यांनी अनपढ गवार महिलाला सुद्धा आरक्षण शब्दाचा अर्थ हा काय आहे त्यांनी घरोघरी गावोगावी जाऊन त्यांनी कळवला, आणि कुठं जर मराठा समाजावर अन्याय अत्याचार झाला तर सर्व मराठा समाज हा मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत पुन्हा ताकदीने उभे राहणार आहे। आणि मनोज जरांगे पाटील हे अजूनही तिथं 2 दिवस तिथेच थांबणार आहे। गरज पडली तर मनोज जरांगे पाटील यांनी आताच दुपारी लाईव्हमध्ये सांगितलेले आहे की गरज जर पडली एखाद्या मराठा बांधवांना जर आरक्षण भेटलं नाही की आम्ही त्याच्यासाठी पुन्हा लढू। त्याच्यासाठी दादा तिथं 2 दिवस थांबलेले। 28 पेजची जे त्यांना पुस्तक दिलेलं आहे त्याचा मी आज पूर्ण दिवसभर अभ्यास करून काय त्रुटी आहे काय नाही मी त्याचा सगळे जे आपले मुंबईचे आपले कोर्टमधले जे बांधव आहे, वकील बांधव महाराष्ट्रातले, त्यांच्या सर्वांच्या सहकार्यानं काय त्याच्या त्रुटी आहे त्या आपण काढून आणि साहेबांना सांगून त्या पूर्ण करू। सर, आता आम्हाला ओबीसीतून आरक्षण भेटलंय, बऱ्यापैकी आमच्या अडचणी कमी झाल्या। एक साधारण माझा, मी जेव्हा रूम करून राहत होतो टी व्ही सेंटरला, इंडियन आर्मी भरती होती, तेव्हा माझा रूममेट मराठा होता, त्याला 1 मार्क कमी पडला होता, तर त्यांनी सुसाईड केलं होतं। आमच्याच रूममध्ये त्यांनी फाशी घेतली होती। आणि ओबीसीमधून सोनाराचा मुलगा हा तेव्हा इंडियन आर्मीमध्ये सिलेक्शन झाला होता। तेव्हापासून म्हणजे असं वाटतं की आपल्याला कुठेतरी आरक्षणाची गरज आहे। आपले मुलं इतके अभ्यास करून, इतके मेहनत करून कुठेतरी कमी पडत आहे, म्हणजे आरक्षणामुळे कदाचित त्याचा जीव गेला असं म्हणायला काही हरकत नाही। मग आता या लढ्याला यश आलं, आता विद्यार्थ्यांना तेवढ्या प्रमाणात संधी मिळतील? हां, नक्की मिळेल। का बरं, आम्हाला फीसमध्ये पण सवलत मिळेल। ओबीसीला जे फॅसिलिटी मिळत होत्या ते आम्हाला इथून पुढे आम्हाला मिळणार, त्याच्यामुळे आम्हाला या आरक्षणामध्ये खूप खुशी झाली आहे। आज जे आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, MPSC UPSC असेल, आता मी कॉमर्सचा विद्यार्थी, बँकिंगची परीक्षा देतो, तिथं पण जे रिझर्वेशनचं असतं त्याच्यामुळं आम्ही 4-4 वर्ष परीक्षा देऊन आमचं सिलेक्शन होत नव्हतं। आता जे मनोजदादांच्या मार्फत जे आम्हाला कुणब्यांचं आरक्षण मिळणार आहे त्याच्यामुळं आम्ही जे बँकिंगची तयारी करतो तिथं आम्हाला फळ मिळणार आहे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळणार आहे। यापूर्वी आमचे मराठा समाजाचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा, बँकिंगची तयारी करायचा, 4-4 5-5 अटेम्प्ट द्यायचा आणि वय निघून गेल्यावर ते MIDCत कामाला जायचा। MIDCत कामाला जाण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता। आज स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध पोस्टवर मराठा समाजातील तरुण पोहोचेल। हा सर्वसामान्यांचा विजय आहे। मराठा नेत्यांना जर आरक्षण द्यायचं असतं
तर 40 वर्षापूर्वीच आपल्याला आरक्षण भेटलं असतं. मराठा नेत्यांना आरक्षण द्यायचं नव्हतं, पण हे आपल्या सर्वसामान्यांनी हे केलं, मनोजदादांनी केलं. आणि जे जे ह्या लढ्यामध्ये आतापर्यंत बलिदान दिलेले आहेत, अण्णासाहेब पाटील, स्वर्गीय प्राध्यापक देवीदास वडजे, अण्णा जावळे, ह्या सर्वांनी मराठा आरक्षणासाठी आणि समाजाच्या ह्या आरक्षणाच्या मागणीसाठी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवलेलं आहे. मी प्राध्यापक वडजे सरांची मिसेस, त्यांच्या गेल्यानंतर, त्यांच्या बलिदानानंतर मी एकटी उभी आहे. माझं घर परिवार प्रायव्हेट नोकरी करून चालवते. हे सर्व अशीच परिस्थिती सर्व सामान्यांच्या घरामध्ये आहे. ज्यांनी ज्यांनी समाजासाठी बलिदान दिलं, ज्यांनी ज्यांनी समाजासाठी आपल्या स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवलं आणि समाजासाठी काम केलं, आज ह्या सर्वांच्या बलिदानाचा आज हा विजय आहे. सर्वसामान्यांचा हा आजचा विजय आहे. आता तर मिळालेलंच आहे. चॅलेंज केलं तरी आपलं आरक्षण टिकूनच राहील अशी आशा आहे आणि आपल्या आरक्षणाच्या या लढ्याला विजयच मिळणार आहे. सगळे आमचे हरामखोर निघाले आणि हे इतके हरामखोर बिळात जाऊन लपले आणि यांनी असं नाटके केले असते तर आम्ही ठोकीला असतं. आणि छगन भुजबळला सांगतो, तुझ्या घरात आम्ही बांगड्या घेऊन येणार, तू नाटके केले तर मध्ये इकडे पोटा इकडे पळाला तर तुला ठोकून काढू आम्ही सगळेजण. आता आमची हात संपलेली आहे. जय शिवराय. रस्त्यावर यांच्या घरात जाऊन ठोकून काढू यांना, हरामखोराला. यांनी फार आधी गेली. आमचा योद्धा एवढा लढला, एवढा तिकडे मुंबईला गेला, तरी त्यांना तुम्ही आडं येता, काही सांगतात हरामखोर. आता तुम्हाला सांगतो मी, एकच सांगतो, आमचा गॅस आहे बस, विषय संपला. मध्ये आले का ठोकले यांना. जय शिवराय. आणि आता जे आमच्या आरक्षणासाठी ज्यांचं बलिदान झालं, जे शहीद झाले, आज त्यांचा खूप मोठा हे आणि त्यांची आज इच्छा पूर्ण झाल्या. खूप मोठं यश मिळालेलं आहे. त्यांच्या आत्म्याला आज खूप मोठी शांती मिळालेली आहे. आज 500 वर्षापासून जे श्रीराम प्रभू परत आले, तसेच आमचे जरांगे पाटील हे आज विजयाचा झेंडा घेऊन गुलाल उधळून परत आलेले. माझा मुलगा गेल्या वर्षी नेटची परीक्षा दिली, त्याने 2 मार्कावरून गेला, पण त्याने आत्महत्याचा प्रयत्न केला. परत त्यांनी रिपीट ह्या वर्षी आम्ही समजून केलं. पण आजचा विजय आहे खरं. माझा मुलगा सकाळी 4 वाजल्यापासून रडतोय की मम्मी आता मी चांगला अभ्यास करेन आणि चांगले मार्क मिळेल. जरांगे पाटीलचे खूप खूप धन्यवाद. त्यांचे आमचे आयुष्यभर उपकार आम्ही त्यांचे मानणार आहोत. खरं तर हा लढा मूळ विस्थापित मराठ्यांचा लढा आहे आणि त्यामुळं आम्हाला सुरुवातीपासूनच यामध्ये कोणतेही राजकीय नेता यामध्ये सहभागी आहे का किंवा नाही आहे याची पर्वा नाही आहे. दुसरी गोष्ट, मराठ्यांचा अभूतपूर्व असा विजय झालेला आहे. अनेक मराठा तरुणांनी यासाठी बलिदान दिलेलं आहे आणि आज तुम्ही उत्साह पूर्ण राज्यामध्ये पाहत असाल की संपूर्ण समाज आज रस्त्यावर उतरून दिवाळी व पाडव्याप्रमाणे आज उत्सव साजरा करतोय. आणि विरोधक जे आहेत हे नक्कीच काहीतरी यामागे षड्यंत्र रचतील, काही करतील, त्याची आम्हाला पर्वा नाही. कारण की आता मराठ्यांना क्रांतीसूर्य मनोजदादांच्या रूपाने मिळालेला आहे. मनोजदादा यापुढे जेव्हा जेव्हा सांगतील मराठा समाज याच संख्येने रस्त्यावर उतरेल व असाच लढा, अभूतपूर्व लढा आम्ही परत एकदा देण्याची तयारी आमची आहे. हे आरक्षण आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द होऊ देणार नाही. त्यासाठी अभ्यासपूर्व वकिलांची टीम देखील काम करते. त्यामुळे समाज बांधवांनी काळजी करायची काही कारण नाही. जय जिजाऊ, जय शिवराय. आज आमच्या सर्व मराठा बांधवांना जे यश मिळालेलं आहे ते मराठ्यांनी इतिहास केलेला आहे आणि इतिहास ते फक्त मराठाच करू शकता आणि त्यांनी आम्ही करून दाखवलेलं आहे. जे आमच्या मराठा बांधवांना जे मृत्युमुखी पडले होते आमच्या लढ्यासाठी, आज संपूर्ण मराठा समाजाला यश मिळालेलं आहे. तरी आमचा सर्वात मोठा ढाण्या वाघ मनोजदादा जरांगे पाटील यांच्यामुळे सगळ्या मराठा समाजाला यश मिळाले. त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. आणि जे छगन भुजबळ आम्हाला आमच्या आरक्षणाला विरोध करत होते, त्या छग्या तुला तू ऐकत असेल तर बघ, आम्ही आनंद उत्सव तर साजरा केला, पण जल्लोष आम्ही JCBतून फुलं आणले आणि आरक्षण आम्ही OBCतून आणले. म्हणून तुझ्या उरावर आम्ही आरक्षण आणलेलं आहे. हे आम्ही इतिहास घडवलेला आहे. एवढंच बोलतो. जय जिजाऊ, जय शिवराय. तुझा कसा कुठ्या उपटला, कुठ्या उपट्या सर्वेक्षणामध्ये जवळजवळ 54 प्रश्न आहे. हे ते चालू जाणार आहे. पण आम्हाला याच्यात आनंद आहे की सर्वसामान्यांनी जो हाती घेतलेला लढा जो 90% जवळजवळ पूर्ण झालेला आहे. ज्या काय थोड्याफार त्रुटी राहिलेल्या आहे, आम्हाला आमच्या दादावर विश्वास आहे. दादांना पण समाजावर विश्वास आहे आणि ते या त्रुटी पूर्ण करून घेणार म्हणजे घेणार. मराठा खडा.
उत्साहाबद्दल एकच सांगू इच्छितो की आजचा विजय हा सर्वसामान्य नागरिकाचा विजय झालेला आहे। मनोज जरांगे पाटलाला सर्वसामान्य नागरिकांनी खंबीर पाठिंबा दिला। हा आजचा विजय कुण्या राजकारण्याचा ना पुढाऱ्याचा, हा आजचा विजय फक्त मनोज जरांगे पाटील साहेबांचाच। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय। याआधी जे कोणी मूक मोर्चे, मराठा आंदोलन जे काही काढलेलं असेल, या सर्वांनी बंद दाराआड मीटिंग घेऊन आपली घरं भरली, पण मनोज जरांगे दादांनी स्वइच्छेनं सर्वसामान्यासाठी प्राणपणाला लावून निस्वार्थ भावनेनं जो लढा दिला त्याचा खरा विजय झालेला आहे। ही राजकारण्यांची खेळीमेळी राहिलेली, त्यांना हा विजय द्यायचाच होता, पण असो आपण कोणाबद्दल टीका करू शकत नाही। सर्वसामान्याचा लढा हा विजयी होणारच होता, फक्त त्यांना त्यांच्या इच्छेनुसार द्यायचा असेल एवढंच बोलू इच्छितो। काय सांगाल, एकंदरीत जी मागणी होती ओबीसी मधूनच आरक्षण घेणार, ती मागणी आज पूर्ण झाली? कसं आहे, जरांगे पाटलांनी जे पहिल्यापासून शांततेनं जे आंदोलन केलं आणि जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की जरांगे पाटलांनी आतापर्यंत जे आंदोलन झाले त्याचा अभ्यास केला आणि प्रत्येक आंदोलन हे कशामुळे चिरडलं गेलं, कारण की जर तुम्ही उद्रेक केला तर शासन तुम्हाला उचलून नेईल, पण जर तुम्ही शांततेत आंदोलन केलं तर तुम्हाला कोणालाही उचलण्याची ताकद नाही। म्हणून जरांगे पाटलांनी हा एक प्रत्येकाला संदेश दिला की कोणीही उद्रेक करायचं नाही आणि प्रत्येक मराठ्यांनी एकी दाखवली आणि जे एकीचं बळ मिळून आल्यामुळं हे आपल्याला आंदोलन यशस्वी करण्यात हे झालो, आपण सिद्ध केलं। आणि जरांगे पाटलांनी एवढं पण केलं शेवटी, आणि एकदा सांगितलं होतं जर मला आंदोलन भेटलं नाही तर मी मराठ्याच्या पोटचा सांगणार नाही। हे सगळ्या मराठ्यांना हा शब्द लागून गेला होता, कारण की प्रत्येक मराठा हा विचार करत होता की आपण मराठ्याच्या पोटचे नाही, असं जर म्हणत असन तर आपण प्रत्येकानं जरांगे पाटलाच्या मागे पूर्णपणे खंबीरपणे उभं राहायचे। म्हणून प्रत्येकजण, आता आम्ही हे सगळेजण उद्या सगळे जाणार होतो, तर आज निघणार तिकडे, तर रात्री आम्हाला निरोप आला की आपल्याला आरक्षण भेटलं, म्हणून आज जल्लोष करतोय एक मराठा। की आपण जर मराठ्याकडून उभं राहिलं, प्रत्येक आमदाराला खासदाराला वाटत होतं, पण कसं आहे प्रत्येक आमदार लपून येत होता, चोरून येत होता, त्यांना सांगत होता। आज भी आम्ही सगळे मराठे पाहतो की एकही नेता आमच्या पाठीशी नाही आहे आणि सगळ्यांनी मिळून एकी दाखवली, आणि एकी दाखवल्यानंतर कळालं खरंच मुंबई आज जाम झाली आहे। आणि तेव्हा सगळ्या सरकारला आणि कोर्टानं सुद्धा सरकारला झापलं, बघा तुम्ही आंदोलन मागं घ्यायला लावा यांना। आणि शेवटी पाटलांनी सांगितलं होतं की हे एकदा आम्ही आरक्षण घेऊ, नाही तर तिथं आमचा जीव गेला तरी चालेल। म्हणून हे नेते आमच्या पाठीशी उभे राहिले नाही, कोणी नाही। आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांमुळे आरक्षण भेटलं, आम्ही मराठे असे म्हणणारच नाही। जर आम्हाला आरक्षण द्यायचं होतं तर सरकार काय सांगत होतं, आम्ही सकारात्मक आहे, आमच्या पाठ झाला तो शब्द, आम्हाला मुंबईला जावं लागलं आणि शेवटी सरकारला झुकावं लागलं। एकी पुढे सरकार झुकलं असं काही नाही आहे, एकनाथ शिंदे साहेबांमुळं नाही, काही नाही, एकी झाल्यामुळं त्यांना कळालं की मराठा जर उभा राहिला तर पूर्ण मुंबई जाम करून टाकेल, म्हणून शेवटी त्यांना झुकावं लागलं आणि आम्हाला आरक्षण दिलं। आम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा म्हणून आरक्षण असं नाही, पण एकीमुळे दिलं। हा उत्साह म्हणजे सगळ्यात आनंदाचा, समाजासाठी आणि गरजवंतासाठी हा लढा विजय आहे। हा म्हणजे मराठा खडा तो सरकार से भी बडा, हा त्यांचा विजय आहे। आणि म्हणून मनोजदादा जरांगे पाटलांचा हा विजय आहे। सर्वसामान्य मराठा त्यांच्या पाठीमागे उभं राहिला आणि तेच सांगतील, तेच धोरण आणि तेच त्यांनी यशाचं तोरण आणलेलं आहे, त्यामुळे सर्वांना आनंद वाटतोय। ओबीसीमध्ये मराठा समाज हा अगोदरपासूनच होता, पण आम्हाला त्या नोंदी मिळत नव्हत्या, त्या नोंदी जरांगे पाटलामुळे आम्हाला त्या मिळाल्या आणि आम्ही ओबीसीमध्येच आहोत। आम्हाला आरक्षण दिलं हे ओबीसीमधूनच दिलेलं आहे।